ओम शांती. 6 मे 1971 ही अव्यक्तवाणी. या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बाप दादांचा विशेष शृंगार नूरे रत्न. बापदादा म्हणतात, रत्न तर सगळेच बनले आहेत, पण एक रत्न आहे ज्याला म्हणतात नूरे रत्न. एकतर नूरे रत्न, दुसरा आहे गळ्यातील माळ, माळेतील रत्न, आणि तिसरी स्टेज हातातील कंगनचे रत्न. त्यातील पहिला नंबर आहे नूरे रत्न, ज्यांच्या डोळ्यांमध्ये शिवाय बापाच्या आणखी काही दिसतच नाही, ते आहेत नूरे रत्न. आणि जे मुखाने ज्ञानाचे वर्णन करतात, पण पहिला नंबर सांगितला तसे नेहमी डोळ्यात बाबांची याद, बाबांची सूरत दिसत नाही. त्यापेक्षा थोडे कमी आहेत. ते गळ्याद्वारे सर्व्हिस करतात, म्हणून गळ्यातील माळेतील रत्न. आणि तिसरा नंबर जे हाताचे कंगनचे रत्न बनतात, त्यांची विशेषता आहे, कोणत्या ना कोणत्या रूपात मदतगार बनतात. मदतगार बनण्याची निशाणी हातातील कंगनचे रत्न बनतात. नेहमी ही स्मृती ठेवायला पाहिजे की मी बापदादांचा नूरे रत्न आहे का. माझ्या डोळ्यांमध्ये कोणती चीज समावलेली आहे. चालता फिरता खाता पिता डोळ्यांमध्ये काय दिसायला पाहिजे. बापाची मूरत वा सूरत. जर आपल्या शानमध्ये स्थित झाले तर परेशान नाही होऊ शकत. सर्व परेशानींना मिटवणारे फक्त शब्दाच्या अर्थस्वरूपमध्ये टिकून गेले पाहिजे, म्हणजेच शानमध्ये स्थित झाले पाहिजे. लौकिक रीतीमध्ये पण शानवाला कधीच असे कर्तव्य करत नाही जे शानच्या विरुद्ध असेल. कोणतेही वाईट गोष्ट समाप्त करण्यासाठी बापाची महिमा करायची आहे. बाबांचे गुण गात असताना, खुशीमध्ये राहत असताना लढाई पण एक खेळ वाटेल. खेळताना आनंद होतो. नेहमी हर्षित राहणाऱ्यांना माया कधी पण कोणत्याही रूपात आकर्षित करू शकणार नाही. प्रत्येक कर्म यादगार बनण्यासाठी 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आधारमूर्त आणि उद्धारमूर्त. नेहमी स्वतःला विश्वपरिवर्तनच्या आधारमूर्त समजल्याने प्रत्येक कर्म श्रेष्ठ होईल. आणि सोबतच उदारचित म्हणजेच सर्व आत्म्यांसाठी सदैव कल्याणाची भावना वृत्ती दृष्टीमध्ये ठेवल्याने प्रत्येक कर्म श्रेष्ठ असेल. रहमदिल बनून आपल्या सर्व शक्तींची मदत देऊन सगळ्यांना उठवायचे आहे. हे आहे वरदानाचे रूप. एक आहे कमावले आणि खाल्ले, दुसरे आहे जमा करणे, आणि तिसरे आहे
इतकंही नाही कमवत की स्वतःला चालवू शकू. दुसऱ्यांच्या मदतीने स्वतःला चालवावं लागते. ज्याच्याजवळ खजाना जमा असेल त्याच्या सुरतमध्ये एक तर वर्तमान आणि भविष्य म्हणजे ईश्वरीय नशा आणि नारायणी नशा दिसेल. त्यांच्या डोळ्यात वा मस्तकात सर्व आत्म्यांसाठी स्पष्ट रहम दिसेल. हे जमा होणाऱ्यांची निशाणी आहे. जो नेहमी खजान्यांनी संपन्न असेल त्याच्या सुरतने कधी लपू शकणार नाही. जसे सुरुवातीला स्थापनेच्या वेळी ज्ञानाची सर्व्हिस इतकी नव्हती. नजरेने निहाल करत होते. अंतमध्ये पण ज्ञानाची सर्व्हिस करण्याचा मौका मिळणार नाही. जे आधीमध्ये झाले तेच अंतमध्ये मुलांद्वारे होईल. जसे वृक्षाचे पहिले बीज प्रत्यक्ष रूपात असते, मध्ये ते बीज मर्ज होते आणि अंतमध्ये पुन्हा ते बीज प्रत्यक्ष रूपात दिसते. ओम शांती.